देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन पांडुरंगा करू प्रथम ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सर्वदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता ओम नमो ज्ञानेश्वर एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस फुलवावे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा कीर्ती सेवेला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता उच्चारलेला भंग महान भगवत भक्त संत सम्राट श्रीमंत जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःचा आदर्श संसार करणारे शांतीब्रह्म पैठणी निवासी एकनाथ महाराज यांचा आजच्या प्रसंगाला अनुरूप असा
सेवेकरता उच्चारलेला आहे. विठ्ठल या अभंगाद्वारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज तुम्हाला आम्हाला आज आपण ज्या पावन तीर्थक्षेत्रामध्ये आलो ना, ते पावन तीर्थक्षेत्र ज्यांच्या वास्तव्याने पुनीत झालं अशा असणाऱ्या वारकरी संप्रदायाचा उगमस्थान नाटलं जाणारं हे क्षेत्र आणि वारकरी संप्रदायाचा पाया ज्या ठिकाणी रोवला गेला ते आद्यस्थान म्हणजे माझ्या विश्वगुरु श्रीमंत श्री निवृत्तीनाथ दादांचं समाधीस्थान. या निवृत्तीनाथ दादांचा महिमा त्याचं मुळात वर्णन करणारा अभंग आजच्या सेवेकरता उच्चारलेला आहे. नाथ महाराजांनी ज्यावेळेस या त्र्यंबकेश्वरची वारी केली त्यावेळेस या ठिकाणी निवृत्तीनाथ दादांच्या समोर आले आणि त्यांनी एक प्रचिती आली. संतांना आलेली प्रचिती, संतांना आलेला अनुभव ते आपल्या स्वतःच्या वाणीतून मुखातून तुम्हाला मला सांगतात. धन्य धन्य देवा. हो, निवृत्तीनाथने म्हटलं, निवृत्ती देवा. निवृत्तीनाथा म्हणायला हरकत नाही, निवृत्ती राया म्हणायला. धन्य धन्य निवृत्ती देवा. त्यांनी वर्णन केलं तोंड भरून का धन्य आहे त्याचं विश्लेषण आपण बघणार आहोत. हो, बाबांनी सांगितलं त्यांना देवा का म्हटलं, तुमचा महिमा काय करणावा, काय महिमा करणावा. इतका तुमचा महिमा आहे, इतकं तुमचं थोरवी आहे, इतकं तुमचं मोठेपण आहे, इतकं तुमचं कार्यकर्तृत्व आहे का त्याचं वर्णन करणं शक्य नाही. काय महिमा करणावा. कोणाचा? निवृत्तीनाथ दादांचा. का? शिवे अवतार धरून. का? कुणी अवतार धारण केला? निवृत्तीनाथ दादांचा. शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. भगवान शिवांनी अवतार धरला आणि या त्रैलोक्याला एका लोकाला त्रैलोक्य, हो, तिन्ही लोकांना केले त्रैलोक्य भावन. कुणी? निवृत्तीनाथ दादा. कोणाच्या माध्यमातून? शिवे अवतार धरून. भगवान शंकरांनी अवतार धरला निवृत्तीनाथ दादांचा, केले त्रैलोक्य. सगळं त्रैलोक्य पावन केलं आणि मग नंतर समाधी अवस्था ज्यावेळेस आली, समाधीची वेळ आली त्यावेळेस त्यांनी ठिकाण निवडलं, समाधी त्र्यंबक शिखरी. त्र्यंबकेश्वर सारख्या पावन नगरामध्ये त्यांनी समाधी घेतली, स्वीकारली. आता याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे, तोही आपण आज बघणार आहोत. पण धावता या अभंगाचा शब्दार्थ आणि भाव तुमच्या समोर म्हणतो. अभंगाला न्याय दिला जाईल असं मी म्हणत नाही. बरोबर 9:15 झाले आणि 7:09 आपल्या कीर्तनाची वेळ आहे ना, बरोबर ना? काही चुकलं माझं नाही ना? पण 8ला सुरू झालं म्हणजे आपल्याला कितीपर्यंत करायचं सांगा. तुम्ही म्हणशाल तिथपर्यंत. तुम्ही म्हणले ज्या रात्रभर आम्हाला सवयी नाही पालन करायचं. निर्धारित वेळेमध्ये एक आपण पाऊण तास 1 तासभर आपल्या निवृत्तीनाथ दादांचं आणि त्र्यंबक राजाचं वर्णन करतो. समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी. त्र्यंबक शिखरामध्ये निवृत्तीनाथ दादांनी समाधी घेतली, पण ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी मागे शोभे ब्रह्मगिरी. बघितलं का? दादांच्या मंदिराकडे तुम्ही गेले असाल त्या ठिकाणी ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी दादांनी समाधी घेतली. नाथ बाबा म्हणतात
निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी. हो, मी निवृत्तीनाथ दादांच्या चरणावर शरण गेलो. कोण म्हणतात? शांतिवंत शिवे अवतार हिले त्रयोग्य पावन विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, किंबहुना तो देणं वक्त्याचं कर्तव्य या नात्याने गेल्या 3 वर्षापासून भांडुपगाव वारकरी संप्रदाय मंडळ आयोजित 3 वर्षांपासून, तसं वर्ष 14 लिहिलं, 14 वर्षांपासून वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रसंगाच्या माध्यमातून, नामसाधनेच्या माध्यमातून, तीर्थयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण या जनसामान्यांना विश्वाचं, जगाचं, माऊलींचं, संतांचं, भगवंताचं दर्शन घडवणारं हे मंडळ. मी गेल्या 14 वर्षांपासून हा उपक्रम, गेल्या 3 वर्षांपासून एक वेगळी संकल्पना मांडली. मला आमचे भक्तपरायण गुरुबंधू परमपूजनीय आदरणीय संतोषजी महाराज त्यांच्यासाठी एकदा सगळ्या गोष्टी करता येतात, पण योजकास तत्र दुर्लभ. योजना करणारा दुर्लभ असतो. येणारे भरपूर असतात, करणारे भरपूर असतात, सगळ्या गोष्टी, पण त्याचं आयोजन करणारा अवघड असतो. त्याला सगळ्यांचं ऐकावं लागतं, सगळ्यांच्या मतानुसार चालावं लागतं. पण महाराजांनी प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी 2 दिवसीय नामयज्ञ करायचा अशी संकल्पना मांडली. भीमाशंकरला केला पहिल्या वर्षी, मागच्या वर्षी आळंदीला केला. सिद्धेश्वर आहे तिथं, माऊली ज्यांच्याकडे तिथे गेले ते सिद्धेश्वराचं स्थान ज्योतिर्लिंगापेक्षा कमी नाहीच. हो, सिद्ध त्या ठिकाणी महादेवांचं स्थान आहे, त्या ठिकाणी तुम्ही केला. आणि या 3ऱ्या वर्षी पवित्र पावन असणाऱ्या त्र्यंबकराजाच्या सानिध्यामध्ये तुम्ही आज सकाळी आले. भाग्यवान आहे. हो, श्रावण महिन्याचा पहिला दिवस आणि तुमचं या ठिकाणी येणं वास्तव्य. मला तिथे येऊ देत नाही, बंदी घातली त्र्यंबकमध्ये यायला. तुम्हाला अडवत नाही सकाळी, गावाला येऊ देत नाही. म्हणजे माझ्या सांगण्याचा अर्थ काय आहे, सर्वांना इथे येणं शक्य होत नाही. तुम्ही भाग्यवान आहात. श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी महाराजांचं नियोजन खूप छान आहे. मला पटलं ते, जे पटलं ते माणसांनी सांगावं. महाराजांनी परत परत मला सांगावं म्हणून नाही सांगावं, पण जे आहे ते सांगावं, हे का नाही. श्रावण मासाची सुरुवात कुठेतरी आपण घरात राहून किंवा आदल्या दिवशीचा दिवस आहे का नाही. कोणती अमावस्या म्हणतो तुमच्याकडे मुंबईमध्ये? आमच्याकडे गटारी अमावस्या म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतो? हां, दीप अमावस्या. शुद्ध लोकांमध्ये दीप अमावस्या म्हणतात, पण बऱ्याचशा लोकांमध्ये आमचा भाग असा आहे. त्यामुळे बरं आम्हाला दीप अमावस्या ही सात्विकांच्या ठिकाणी, पण बरीचशी गटारी अमावस्या बघायला. तो दिवस संपला की लगेच आपण परमपावन अशा पवित्र स्थानावर जायला पाहिजे. आपल्या मनाची, आपल्या चित्ताची, आपल्या शरीराची शुद्धी व्हावी. संपला अशा सुरुवात झाली श्रावणाची. पहिल्या दिवसापासूनची या ठिकाणी सुरुवात झाली आणि त्या पहिल्या दिवशीपासून 2ऱ्या दिवशीपासून 2 दिवस वास्तव्यात या त्र्यंबक राजाच्या कुशीमध्ये. त्र्यंबक हे आद्य ज्योतिर्लिंग झालं पाहिजे. काय आहे आद्य ज्योतिर्लिंग? त्र्यंबक राज म्हटलं. काय म्हटलं? त्र्यंबक तीर्थराज त्र्यंबकेश्वर म्हटलं, आहे का नाही. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 2 ज्योतिर्लिंगांना विशेष महत्त्व दिलं. एक त्या ठिकाणी तीर्थराज म्हटलं. कुठं? बोला बोला. हां, बरोबर आहे, बरोबर. काही करू महाकालाला तीर्थराज नाही म्हटलं, आहे का नाही. काशी विश्वनाथ जे आहेत, आहे का नाही. प्रयागराजला आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्यांना एक राज शब्द दिला जातो. त्याच्या मागची आख्यायिका वेगळी आहे. त्र्यंबक राज म्हटलं, त्याच्या मागची एक आख्यायिका वेगळी आहे. या ठिकाणी भगवंताने जन्म घेतला किंवा या ठिकाणी उगमस्थान किंवा ज्योतिर्लिंग उगम पावलं, भगवंत वास्तव्याला आले, त्याच्या मागची कारणं वेगळी. 10 ज्योतिर्लिंगांची कथा जर तुम्ही ऐकली तर वेगळी. आपण सुज्ञ माणसं आहात, नसेल तर कधीतरी ऐकाल. हो, आमच्या
भगवत सेवा मंडळाच्या वतीने जे सप्ताह आयोजित केले जातात त्यामध्ये 7 दिवस एका ज्योतिर्लिंगावर प्रवचन केले. का मग एका ज्योतिर्लिंगाची मोठी एक दिवस आपल्याला कळते ना. सौराष्ट्रे सोमनाथंच, श्रीशैल्य मल्लिकार्जुन, उज्जैन्य महाकाल, ओंकार, ममलेश्वर, परल्या वैद्यनाथंच, डाकिन्या भीमशंकर, सेतुवंदेतु रामेशम, नागेशम दारुकावने, वाराणस्यां विश्वेशम, त्र्यंबकम गौतमी तटे, हिमालये तु केदार, कृष्णेशम च शिवानी. हे 12 ज्योतिर्लिंग. आणि त्यातलं हे त्र्यंबकेश्वर पवित्र स्थान. या त्र्यंबकेश्वराला विशेष महत्त्व दिले गेले. का विशेष महत्त्व दिले गेलेलं? या त्र्यंबकेश्वरामध्ये जेवढी गर्दी असते तेवढ्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंगात नसते. कारण याच्या मागचं लोक इथं जास्तीत जास्त पाप धुण्यासाठी येतात. कशासाठी? पाप धुण्यासाठी. म्हणून देवाला तीर्थाची निर्मिती केली. कोणती? कुशावर्त. आता तुम्ही आज नसं केलं पण उद्या तुम्हाला जायचं आहे ठीक आहे. त्र्यंबकला आल्याच्या नंतर कुशावर्ताचं स्नान करावं. नामदेवरायांनी त्याचं खूप गोड वर्णन केलं. कुशावर्त करिता स्नान कुठे राहणं? त्याचं कैलासी राहणं. तो इथं नाही राहत. तो कुठे जातो राहायला? कुठे जातो? देवाच्या घरी. कुठे जातो? कोणाला मुळात जायचं? नाही जायचं. देवाच्या घरी नाही जायचं. तुम्ही नाही म्हटलं तरी जावा लागेल. पण आता नाही. त्याचं कैलासी राहणे याचा अर्थ असा तो भगवंताच्या सानिध्यात राहतो. पुन्हा या भूतलावर जन्माला येईल असं त्याचे कैलासी राहणे, वैकुंठी राहणे. हे काही 2 पाठ वेगळे. काही ठिकाणी वैकुंठी राहणे आणि काही ठिकाणी कैलासी राहणे. शैव जे आहेत ते कैलासी राहणं म्हणतात. वैष्णव आहे ते आपल्याला कैलासीच आहे आणि वैकुंठी देवाचं घर काय कुठलेही असलं. दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. तुम्ही आज काय बघितली? बरं काय बघितली? माझा आला तुमच्यापर्यंत येतो. माझ्या एकट्याचं तुमच्यापर्यंत येतो. तुमच्या सगळ्याचं माहीत. काय बघितली तुम्ही? नसल बघितली तर आता बघा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. जर डोळ्यांनी ब्रह्मगिरी बघितली तरी त्याला यमपुरी नाही. यमपुरी नाही. अशा पवित्र स्थानामध्ये आपण आलेलो आहोत. त्र्यंबकराजांच्या शेजारी असणाऱ्या कुशावर्तामध्ये स्नान करावं आणि मग त्र्यंबकराजांचं दर्शन करावं. आता मला नाही वाटत आपलं दर्शन चांगल्या आजपासून म्हणजे 25 तारखेपासून मिळायचं सुद्धा बंद. म्हणजे एखादा मिनिस्टर जरी आला तर त्याला न्यायाधीशांची आमच्या अध्यक्षांची पावती घेऊन यावं लागतं. आणि न्यायाधीशांना 10 जणांना पावती देण्याचा अध्यक्ष जे आहेत संस्थांचे ते सरन्यायाधीश असतात. इथे लोकल कोणी अध्यक्ष नाही. त्या त्र्यंबकचं महात्म्य वेगळं. जगभरातून लक्षात ठेवा,
जगभरातून लोक इथे येतात. सगळ्यात मोठा विधी कोणता करत असेल तर श्राद्ध पिंड. नारायण नागबली त्र्यंबकेश्वर, त्रिपिंडी त्र्यंबकेश्वर. सगळे लोक येतात इथंच करतात, दुसरं स्थान नाही. याचं कारण त्र्यंबकेश्वरामध्ये आल्याच्या नंतर जर पिंडदान केलं सगळंही गोत्रा उद्धरती असं म्हणतात. इतर ठिकाणी जर आपण पिंडदान केलं तर सगळंही गोत्रा उद्धरती असं नाही, ठराविक गोत्रा उद्धर. इथं जर पिंडदान केलं, इथं जर नारायण नागबली केलं असं म्हटलं जातं. मी कोणाची जाहिरात करत नाही, पण त्याला शास्त्रसंमत आहे, करावं की नाही त्याचा भाग. पण केलं जातं. हजारो लाखो लोक येतात आणि ते पिंडदान करतात. त्याच्या मागचा त्यांचा भाग आहे. 2-5-10-15 रुपये कुठे म्हणून जात नाहीत माणसाचे. पण आपल्या पूर्वजांचा उद्धार व्हावा वाटत असेल तर या ठिकाणी त्र्यंबक. याचं कारण त्र्यंबक राजाची निर्मिती, गोदावरीची निर्मिती ही उद्धाराच्या विरुद्ध झालेली. लक्षपूर्वक एवढं महात्मा केलं त्र्यंबकचं, तरी त्र्यंबकला आल्याचं हो. गंगा पृथ्वीवर कोणी आणली? बोला बोला, कोणी आणली? गंगा माहिती आहे ना? गंगा म्हणजे बाई नाही, गंगा कोणी आणली? भगीरथाने. आहे का नाही? भगीरथाने गंगा आणली. कुणासाठी आणली? आपल्या वाडवडिलांचा उद्धार करण्यासाठी. आता भगीरथ राजा कोण होता? प्रभू रामचंद्रांच्या वंशातले होते आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी भगीरथाने गंगा आणली. आता दुसरी ती झाली हिमालयात आलेली गंगा. आणि आपली कुठली? तीच गंगा. गोदावरीला आपण काय म्हणतो? गंगा. गोदावरीला गंगा म्हणतो. ही गोदावरी. आता एक गंगा ही पूर्वजांच्या उद्धारासाठी आणली आणि दुसरी गंगा कोणी आणली माहिती? या गंगेचं किंवा गोदावरीचं त्र्यंबकचं नाव काय माहिती? काय माहिती? तिचं नाव गौतमी. काय? गौतमी. इथे हिला काय म्हणतात? त्र्यंबकपर्यंत गौतमी. वरती जर तुम्ही ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणाने गेले तर तिथं गौतम ऋषींचं मंदिर आहे. त्या गौतमांनी ही गंगा कशासाठी आणली एवढं मिनिटामध्ये सांगून जाईल. दुष्काळ पडला, लोक अन्न पाण्या वाचून मरू लागले. लोकच नाही पण पशु पक्षी देखील अन्न पाण्या वाचून तरफडून मरू लागले. कोण? पशु पक्षी सुद्धा. आणि अशी परिस्थिती गौतम ऋषींनी बघितली. गौतम ऋषी महान तपस्वी होते, साधे नव्हते. कोण होते गौतम ऋषी माहिती आहे ना? अहिल्याचे पती. शाप देऊन जागेवर पत्नीला दगड केलं होतं. अहिल्या शिळा राघवे मुक्त अहिल्या आणि तिचे पती गौतम ऋषी. हो, फार तपस्वी होते. आणि त्यांच्याच आश्रमातली एक गाय ही अन्न पाण्या वाचून तरफडून मरण पावली. हे मात्र गौतम ऋषींना सहन झालं नाही. ते चढून वरती ब्रह्मगिरीवर गेले. तुम्ही जर ब्रह्मगिरीवर गेले तर तुम्हाला दिसेल तिथं जाऊन गौतम ऋषींनी तपश्चर्या केली. भगवान शंकराची कठोर साधना केली आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्याकडे मागितलं. भगवान शंकर प्रसन्न झाले. भोळा येतो. कोणी भक्ती केली ना तरी प्रसन्न होतो. रावणाने जरी केली तरी स्वतःचा आत्मलिंग काढून देतो. आहे का नाही? स्वतःचं घरदार सुद्धा देतो. देतो ना. स्वतः मशानभूमीत राहतो. आणि सोन्याची लंका कुणाला दिली? रावणाला. कोणी दिली? भगवान शंकरांची दिली. ती रावणाची दिली. रावणाची लंका नाही, ती भगवान शंकरांची. ते सुद्धा देतो. भोळे महादेव प्रसन्न झाले आणि म्हणले गौतमा, अरे तुला तपश्चर्या करण्याची गरज आहे आणि ती या ठिकाणी तिथं माझं वास्तव्य आहे. आता ज्योतिर्लिंग आहे. मी पहिल्यापासून इथं आहे. ज्योतिर्लिंग गौतम ऋषींनी तपश्चर्या करण्याच्या पूर्वीपासून आहे.
पण इथं ज्योतिर्लिंगाजवळ त्यांनी तपश्चर्या नाही केली, त्यांनी ब्रह्मगिरी होती. आद्य स्वयंभू स्थान होतं ते ब्रह्म. तिथं ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जाऊन गौतम ऋषी तपश्चर्या करू शकत होते, पण नाही केली. त्यांनी ब्रह्मगिरी जाऊन त्या ठिकाणी तपश्चर्या केली आणि सांगितलं, देवा मला आता बघवत नाही. एक गाय माझ्या आश्रमातली गतप्राण झाली, पशुपक्षी मरू लागले. कशा वाचून? पाण्या वाचून मरू लागले. जशी त्या भगीरथाला तू एक गंगेचा उगम दिला, एक गंगा त्या भगीरथाला दिली ना, तशी एक गंगा मला सुद्धा पाहिजे, मला सुद्धा दे. काय? एक गंगा. त्यांनी सांगितलं, भगीरथाला त्याच्या पूर्वजांचा उद्धार करायचा होता, तुला काय करायचं? त्यांनी सांगितलं, मला माझ्या पूर्वजांचा उद्धार नाही करायचा, पण आता जे पाण्या वाचून तडफडून मरताय ना जीव जंतू, त्यांच्या उद्धाराकरता मला पाहिजे. ते म्हणे, मग तशी गंगा पाहिजे का? एवढी मोठी नको, छोटी दे. मग त्या ठिकाणी गंगेचा, गौतमीचा उगम भगवान शंकरांनी सांगितलं, तुला गंगा नाही देता येत, तुला तुझ्या नावाने मी पाण्याचा प्रवाह देतो आणि तो खडकातनं काढतो, जटेतनं नाही काढतो. छटा आपटल्या आणि एका खडकातून पाण्याचा प्रवाह. ज्या ठिकाणी गोदावरीचा आपल्या गौतमीचा उगम आहे त्या ठिकाणी जर तुम्ही गेले फक्त ओलं दिसतं असं ब्रह्मगिरी, तिथं छोटा प्रवाह, फक्त ओलं दिसतं आणि पाणी वाहताना दिसतं छोटं. तिथून खाली गंगाद्वारात आले समोर का तिथं मोठा प्रवाह, तिथून गुप्त झालं गंगाद्वारात. गंगाद्वारात आली, गंगाद्वारातून पुन्हा गुप्त झालं आणि कुठे निघाली? कुशावर्त. कुशावर्तामध्ये निघाली, तिथून पुन्हा गुप्त झाली, पण तोच प्रवाह ज्योतिर्लिंगामध्ये गेला. आद्य ब्रह्मराजाची तिथे तुम्ही गेले असाल कधी, आम्ही जातो अभिषेकाला सकाळी सकाळी, त्यावेळी तिथलं पाणी बाहेर काढायचं, पुन्हा पाणी टाकायचं, असा त्याचा अभिषेक असतो, नित्यपूजा असते. पण तो प्रवाह तिथे गेला, तिथून पुन्हा गुप्त झाला आणि तो डायरेक्ट गंगा, म्हणजे ही गुप्त होत 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 निघाली. तशी तिकडनं भगीरथाने आणलेली गंगा, ही गंगोत्री यमुनेतून जो निघाली ती सरळ खाली आली, तिचा प्रवाह कमी झाला नाही. बघा तुम्ही गेले असेल गंगोत्री, हिमालयातून जी आली गंगोत्री तिचं उगम असतात, तिथून जी आली ती डायरेक्ट धारच पुन्हा. पण ही जी आली ती 4 ठिकाणी बंदिस्त झाली पण मग बाहेर निघाली, म्हणून तिला छोटं स्वरूप आलं. पण संपूर्ण गोदावरीचा प्रवाह हा नाथसागरापर्यंत होतो पैठणी. संपूर्ण मराठवाड्याला, दुष्काळी भागाला तारत तारत ती जाते आणि पुढे मग दक्षिणेत साऊथमध्ये लक्षात घ्या. एका पशुपक्ष्यांच्या उद्धाराकरता या ठिकाणी भगवान शंकरांनी एक प्रवाह दिला. आता या प्रवाहाच्या तीरावर शास्त्र असं सांगतं, ज्या ज्या ठिकाणी तीर्थाची निर्मिती होते त्या त्या ठिकाणी पूर्वजांचा उद्धार आपोआप होतो त्या तीरावर. म्हणून करता आपोआपच त्रिपिंडी आणि नारायण या मुलीचा मुली या ठिकाणी सफल होतो असं लोक म्हणतात. आता आम्ही केलेलं आहे लोकांचं ऐकून, आता झाला नाही झाला तर जायचं, पण असं म्हटलं जातं या स्थानाचं महत्त्व. आणि ज्या गावी त्या गावात राहून त्या गावाचं वर्णन केलं पाहिजे. आणि म्हणून या त्र्यंबकसारख्या ठिकाणी विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा, माझी माऊली महावैष्णव ज्ञानोबा, सोपान काका, मुक्ताई आणि विठ्ठलपंत रुक्मिणी आणि साहेब नेहमी यायचे. त्र्यंबकला आल्यानंतर त्र्यंबकेश्वरची प्रदक्षिणा करायची. नामामध्ये प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. इथल्या प्रदक्षिणे जर केली तर त्याच्या पुण्याला पारावार नाही, त्याच्या पुण्याची गिनती करता येत नाही. म्हणून त्या प्रदक्षिणेसाठी निवृत्तीनाथ स्वतः मुक्ताबाई काही करून सर्व संत मंडळी यायची आणि ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायची. हो,
या ठिकाणी आले आणि मग एक वेळेस प्रसंग घडला निवृत्तीनाथ दादांच्या समाधीचा लक्षात घ्या. त्याच्या अनुसरून निवृत्तीनाथ दादा आले. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा चालू झाली. वास्तविक जर बघितलं तर या पंचक्रोशीमध्ये वाघाला यायला परवानगी नाही. जंगल पाकपन्ना जर सोडले तर सगळं त्र्यंबक मस्त करते आणि ते परवानगी असं म्हटलं जातं. पण परवानगी नाही अशा ठिकाणी एका वाघाची डरकाळी ऐकायला आली. ती गैनीनाथांची. गैनीनाथ स्वतः वाघाच्या रूपामध्ये आले आणि त्यांनी वाघाच्या रूपाने डरकाळी उठवली. वाघाची डरकाळी ऐकल्याबरोबर विठ्ठलपंत रुक्मिणी कवळी महामंडळ नामककार आहे सोपान प्रकारे एका बाजूला गेले आणि निवृत्तीनाथ दादा त्यांच्यापासून दुरावले गेले, बिचरले गेले, दुसरीकडे गेले आणि जीव वाचवावा म्हणून निवृत्तीनाथ दादा पळत 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 एका गुहेजवळ गेले. गुहावरती गैनीनाथ गंगाधरमध्ये गेले तर त्याच्या बाजूला एक गुफा आहे. त्या गुफेमध्ये तिथे गेले आणि बघितलं तर गैनीनाथ समाधीला बसले. गैनीनाथांना तेच पाहिजे, कोणीतरी अनुभव देणारा, नाथ संप्रदायाची दीक्षा घेणारा आणि या संप्रदायाला वाढवणारा कोणीतरी पुरुष त्यांना पाहिजे होता. त्यांनी डोळे उघडले आणि बघितलं. मनोमानव पर्यायाने जाणलं का हाच वारकरी संप्रदायाचा पाया पोचू शकतो. म्हणून निवृत्तीनाथ दादांना बोलावलं. निवृत्तीनाथ दादांचं गैनीनाथांनी दर्शन लक्षात होतं. निवृत्तीनाथ दादांचं दर्शन का आपल्या वारकरी संप्रदायात परंपरा आहे. ज्येष्ठ जरी असला तरी एकमेकाला नदी पाहिजे. वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. ज्येष्ठ जरी असला तरी कनिष्ठाच्या पायी लागतात. गैनीनाथांनी त्या ठिकाणी निवृत्तीनाथ दादांना वंदन केलं. निवृत्तीनाथ दादांनी गैनीनाथांना लुटांगण घातलं आणि त्यांना विचारलं, परिचय झाला आणि त्यांनी सांगितलं मीच तुला या ठिकाणी बोलवलेलं आहे. कोणाला? निवृत्तीनाथ सांगितलं तुला येण्याचं कारण तुला या विश्वाचं कल्याण करायचं, तुला ज्ञानोबासारखा शिष्य घडवायचा आहे, तुला भूताईसारखी शिष्य घडवायची आहे, जगाचा उद्धार करायचा. आणि म्हणून आजपासून त्याच दिवशी त्यांनी सांगितलं विश्वाचा तो गुरु जगद्गुरु माझे तुकोबर आहे. जगद्गुरु माझे तुकोबर आहे. पण या विश्वाचे गुरु मात्र माझे निवृत्तीनाथ दादा आहे. अशा निवृत्तीनाथ दादांच्या सानिध्यात आले आणि म्हणून त्यांच्या समोर आल्याबरोबर त्यांना धन्यता वाटली. आम्ही धन्य धन्य
सुंदर प्रमाण सुंदर चाल गायली महाराजांनी. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा. काय तुमच्या महिमानाचं वर्णन करावं. तुम्ही जगाच्या कल्याणाकरता माऊलींसारख्या शिष्याला तुमच्या आमच्यासाठी सोपवून दिलं. स्वतःच्या प्रपंचाची स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे विचारी भावंडे हे तुमच्या आमच्यासाठी जगले ना. संत तुमच्या आमच्यासाठी जगतात. जगाच्या कल्याण संतांच्या संतांच्या विभूती जगाच्या कल्याणाकरता असते. म्हणजे जगात कोण आलं? तुम्ही आले. आपलं जे कल्याण झालं ते कोणामुळे झालं? संत म्हणून. आपण म्हणतो आमच्या आई बाबाने. तुमच्या आई बाबाचं त्यांनीच केलं. ठीक आहे. जे जे गेले ना आपल्या आधी त्या सगळ्यांचं कल्याण त्यांनी केलं. मग आपल्याला जेवढे आठवतात त्यांनी कल्याण केलं तुमचं आमचं. का कल्याण केलं म्हणून आज तुम्ही आम्ही या ठिकाणी आलो आहोत. नाहीतरी ती याची बुद्धी सुटली असते एवढ्या कठीण काळामध्ये पावसाच्या दिवसात. बरे मस्त घरी गरम चहा कांदा पोहे ओके. काय एवढ्या पाण्या पावसाची यायचं नाही. आणि म्हणून तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी संतांनी विचारधारा दिली. वारकरी संप्रदायाची परंपरा दिली. वारकरी संप्रदायाची प्रणाली दिली तुम्हाला आम्हाला. नित्य नियम दिला. काका हरिपाठ भजन कीर्तन प्रवचन सत्संग हा सर्व संतांनी तुमच्या आमच्यासाठी दिला. म्हणून आज आपण या ठिकाणी करलेलो ही सगळी त्यांची कृपा आहे. म्हणून धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा. काय तुमचं महिमा नाही. निवृत्तीनाथ दादा काय निवृत्तीनाथ दादाने असं केलेलं आहे सांगितलं मी तुम्हाला. जगाच्या कल्याण करणाऱ्या 4 विभूती त्यांनी आपल्यासाठी. हो माऊली महाकृष्ण ज्ञानोबा ज्ञाना हे ज्ञाना. अरे तुला जरी नवे नवे आपल्याला जरी जगाने त्रास दिला असेल ना त्याचं शल्य त्याचं दुःख वाटून घेऊ नये. जगाने आपल्याला जरी दुःख दिलं असेल तर आपण जगाचं कल्याण करावं. अरे एवढंच काय त्यांनी काठीनं मारलं ना नवे नवे. अरे माऊली महावैष्णव ज्ञानोबा त्यांच्यासाठी ज्यावेळेस मांडे खावेशी वाटले आणि पीठ आणायला गेले. अहो मिळालेलं पीठ ज्या नराधमांनी खाली सांडवलं आणि पुन्हा वरती म्हणून पायाने मातीत मिसळलं. काय अशा सुद्धा माणसाला त्यांनी खूप उच्च जागा दिली. हो उच्च म्हणजे भक्तश्रेष्ठ होण्याचा मान त्यांनी दिला. विसोबासाठी त्या गृहस्थाचं नाव त्यांना विसोबा खेचर. आपण काय अंत करायचं नामदेवरायांचं गुरु होण्याचा मान कुणाला? ज्यांनी सगळ्यात जास्त त्रास माऊली ज्ञानोबारायांना दिला त्यांना नामदेवरायांचा गुरु होण्याचा मान दिला. काय अंतकरण असेल आपल्याविषयी. एखादा जरी काही आपल्या तिकडे बोलला ना आपले डोळे एवढे होतो. तुमचे नाही माझं सांगतो. तुमचं सांगतो हे सगळं मी माझं सांगतो नाही का. संतांचं अंतकरण गेलं. वज्रादपी कठोराने मृदूने कुसुमादपी. वज्रापेक्षाही कठीण पण कशामध्ये? सहन करणे. घाव इतके घालतात
संतांच्या अंतःकरणावर. अहो आपल्या लेखत जर कोणी आपल्या हातातलं पीठ सांडून पायाने जर मातीत मिसळलं तर आपण गप्प राहू. एवढाही आघात सहन करण्याचं अंतःकरण त्यांचं म्हणून म्हटलं गेलं. वज्रादपी कठोरामी, वज्रापेक्षाही कठीण आणि मृदूनी कुसुमादपी. कुसुम म्हणजे फुल, फुलापेक्षा सगळ्या मृदू व अंतःकरण माझ्या संतांचं आहे. म्हणून त्यांनी तुमच्या आमच्यासाठी केलं. येतो कळवळा तुमचा आमचा कळवळा येतो संतांना, म्हणून तुम्ही आयुष्य त्यांचं पणाला लागलं. वारकरी संप्रदायाचा तुला नाना पाया रचायचा आहे. नाना वारकरी संप्रदायाचा तुला पाया रचायचा आहे हा सांगण्याचा अधिकार माझ्या निमित्तानं दादांचा. आजचा वारकरी संप्रदाय आपल्याला दिसतो त्याचा उगम त्र्यंबकेश्वरमधून माझ्या निमित्तानं दादांनी केला. गैनी प्रसादे ज्ञानदेवा बऱ्याच गोष्टीची वारकरी संप्रदायात सुरुवात त्र्यंबकपासून करत असतात. तुम्हाला 3ऱ्या वर्षी का वेळा परत या हो बऱ्याच गोष्टींची सुरुवात त्र्यंबकून. वारी जर करायची असेल ना तर आमच्याकडे असं केलं होतं 4-5 दिवसाची आहे ना 8 दिवसाची, म्हणून पहिली त्र्यंबकची वारी का आणि नंतर मग माऊलीबरोबर सोहळ्यात पंढरपूरला सुरुवात इथून केली. आणि म्हणून निवृत्तीनाथ दादांनी विश्वाचं कल्याण करण्यासाठी अवतार घेतला. तो अवतार साधा नव्हता. या जगाचं दुःख देवाला बघवत नव्हतं म्हणून वैकुंठामध्ये भगवान विष्णूंनी आपला आयफोन काढला आणि महादेवांना बोलून घेतलं. या दुसरा कॉल लावला. आयफोन काय ऐकत आज जर लोक तयार करू शकतात तेव्हा त्यांच्याकडे नसेल असेल. बोलवलं ब्रह्मदेवाला या तुम्ही पण या. ब्रह्मदेवाला म्हटलं देवाने बोलवलं काय आहे कारण आदिशक्तीला बोलवलं या आई साहेब तुम्ही या कारण महिन्याशिवाय आपलं काम पुरं होत नाही. तेव्हाच नाही होतं आपल्याला या तुम्ही आई साहेब. देवांना बोलवलं. मीटिंग भरली सभा भरली आणि सभेत ठरलं जगाचा उद्धार करण्यासाठी आता जावं. भगवान विष्णूंनी सांगितलं जावं लागेल. महादेव उठले. ते म्हणे प्रत्येक वेळेस जातात तुम्ही एकटेच जातात आम्हाला सगळ्यांना बरोबर नाही नेले तर फार फार कोणाला नेतात भगवान शंकर म्हणतात मला. पण मग ते ब्रह्मदेव त्या आदिशक्ती त्यांचा तर काहीतरी विचार करा. ज्यावेळेस मी ठराव मानतो कोण म्हणतं भगवान शंकर. हे सगळं आलेलं नाही माझ्या मनाची कथा नाही सगळं. ठराव झाला महादेवांनी मांडलं जायचं तर चौघांनी सोबतच जायचं. भगवंताने
श्रीमद भागवतामध्ये 24 अवतार घेतले आणि वारकरी संप्रदायामध्ये आपण 10 अवतार घेतो. पण त्या 10 अवतारांमध्ये फक्त भगवान विष्णूच आहे, ठीक आहे. मत्स्य पूर्व वराह ठीक आहे, सगळे अवतार बघितले तर कोण आलं? भगवान विष्णू. त्यावेळेस महादेवानी सांगितलं तुम्ही एकटं जायचं, मला नेतात कधी कधी, पण आता चौघांनी जायचं. पण चौघांनी जायचं, वेगवेगळ्या ठिकाणी नाही जायचं, एकाच घरात जायचं आणि एकाच आईवडिलांच्या पोटी जन्माला. आता चौघांनी चौघं देव आईवडिलांच्या पोटी जन्म घ्यावं, अशा आईवडील तर निवडावं लागतील का नाही? 4 देवांना जन्म घ्यायचा, एक देवाचा जन्म झाला आणि तो जन्म होणार म्हणून वसुदेव देवकीला तुरुंगात राहावं लागलं ना, आहे का नाही? देवाचा जन्म सोपा आहे का? प्रभू रामचंद्र पोटी आले, राजा दशरथाला परफडून मरावं लागलं. देवाचा जन्म सोपा आहे का? एका देवाच्या जन्माला एवढा त्रास आणला, तेव्हा आपल्या चौघांच्या जन्माचा त्रास. त्यांनी सांगितलं काही नाही, आपण जन्म घ्यायचा. कुठे घ्यायचा? आपल्या गावाला. कुठल्या गावाला घ्यायचा? कोणी सांगितलं? महादेवाने. आणि महादेवाने सांगितलं भगवान विष्णू तुम्ही गप्प करा, आता मी मोठा होतो. तुम्ही मोठं होणार आणि आम्हाला छोटं काम द्या. तुम्ही सांगू श्रीकृष्ण होतात, मला बलराम करतात, म्हणजे मुख्य पार्ट तुमचं काम आणि आम्ही साईड हिरो. नो, आता मुख्य आम्ही, मी मोठा होणार. ठीक आहे, तुम्ही मोठे. महादेव आहे, त्यांच्यापुढे डोकं लावायचं नाही. आणि मग आपल्या गावामध्ये विठ्ठलपंत रुक्मिणीच्या पोटी 4 देवतांनी जन्म घेतला. सदाशिवाचा ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे ठाई. अशा 4 देवतांनी जन्म घेतला, ठीक आहे. निवृत्तीनाथ दादा माझे भगवान विष्णू निवृत्तीनाथ दादांच्या अवताराला आले. महाविष्णूचा अवतार सखा माझा माऊली भगवान विष्णू माऊलींच्या रूपाने आले. सोपान काका ब्रह्मदेवाचा अवतार आणि आदिशक्ती मुक्ताई माता 4 भावंड या ठिकाणी आले. कशासाठी आले? तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी, स्वतःसाठी नाही. किती जगले माझ्या माऊली. अहो वयाचं तारुण्य सुद्धा त्यांनी गाठलं नाही, वयाचं तारुण्य सुद्धा गाठलं नाही. 22व्या वर्षी 23व्या वर्षी हा महात्मा समाधी घेतो आणि आपलं लग्न पुढं 25च्या पुढे होतो, आहे का? 23व्या वर्षी हा महात्मा जगाचा निरोप घेतो. कोणासाठी आलो? 16व्या वर्षी येऊन तुमच्या आमच्या उद्धाराचं साहित्य देऊन जातो. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुम्हाला अमृत अनुभव चांगली 65 आधी करू. ग्रंथ संपदा तुमच्या आमच्या उद्धारासाठी हा महात्मा देतो. भगवान श्रीकृष्णाने जे तत्वज्ञान सांगितलं ते तत्वज्ञान आज लोकांना संस्कृतमध्ये कळत नाही, पण प्राकृतमध्ये ती ज्ञानेश्वरी रचण्याची ताकद माऊलींना मिळाली. त्यांनी ती मांडली. सच्चिदानंद बाबा घरी लेखक सच्चिदानंद बाबांनी लिहिली ती, तर माझ्या माऊलींनी ते आपल्या मुखाला कशासाठी? एक तरी मूर्वी अनुभवावी. कशासाठी ज्ञानेश्वरी? आज पारायण पवित्र पारायणाची परंपरा करा. वाचता येत असेल तर डोळ्याने बघा, ओळीवर बोट ठेवून करा, पण पारायण करा. काय सामर्थ्य हो. ज्ञान होय अज्ञानाला सुद्धा ज्ञान होतं. एवढंच नाही
पत्थराला सुद्धा दगडाला सुद्धा ज्ञान ऐसा भर या टिकेशी या टिकेला तो भर आहे दगड जरी असला मग तरी त्याला ज्ञान होतं तो सज्ञान होतो एवढी ताकद ज्ञानेश्वरी ते आणि म्हणून तिचं ज्ञानेश्वरीचं पारायण केलं भाग्यवान होतो केलं पाहिजे आयुष्यात ज्या ज्या वेळेस घडत त्या त्यावेळेस तसं वारकऱ्याचा नित्य नेहमी एक तरी ओवी घरामध्ये वाचावी एक तरी ओवी अनुभवावी तसं एक तरी ओवी वाचावी पारायण करतातच हो होत नाही म्हणून 8 दिवसाची पारायण आपण करतो 2 दिवस का होईना ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्याला घडलं पाहिजे सत्संग घडला पाहिजे आणि म्हणून मूर्तीनाथ दादांनी सांगितलं त्या जगाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे वारकरी संप्रदायामध्ये आहे म्हणून ज्ञानदेवी रचना तो पाया वारकरी संप्रदायाचा इथे रचला गेला म्हणून नाथ करतात धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णवा आणि आज ज्या ज्योतिर्लिंगाच्या वास्तव्याने पुनीत झालेलं आहे त्या भगवान शंकराच्या अवताराचं वर्णन अभंगाच्या दुसऱ्या शिवे शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य तीन लोकांना पावन केलं का कारण तिथं चारी देव खाली आल्यामुळं स्वर्गात आणि वैकुंठात कैलासात सगळं मनाप्रमाणे कारभार होता त्यामुळे तिकडे त्यांना आनंद झाला आता देवाचा कंट्रोल
त्यामुळे तिथं आनंद. आता खालून महादेव आले त्यामुळे तिथंही काही आनंद, टेन्शन नाही, कोणीच नाही बघायला, मस्त राहायचं. केले त्रैलोक्य हो, हा बाबांचा भाव आहे माझा. तिथं देवचारी इथं आले त्यामुळे तिथे ते मोकळे झाले, पाहिजे तसं वागायचं, पाहिजे तेव्हा उठायचं, काही का नाही. आणि अशा प्रकारे तिन्ही लोकांना त्यांनी पावन केलं, त्रैलोक्याला पावन केलं. नंतर संपूर्ण कार्य केलं, संप्रदायाची धुरा सांभाळली, संप्रदायाचं वाढवलं. येवले स्वरूप लागले त्याचा आणि ज्यावेळेस गगनावरी त्याचा वेळ गेला, गगनावरी त्याचा वेळ गेला, त्यावेळेस मात्र माऊलींनी ठरवलं आता जगाचा माऊलींनी जगाचा निरोप घेतला. आणि त्यानंतर निवृत्तीनाथ दादांनी ठरवलं आता मला सुद्धा जायचं. आणि म्हणून जाण्यासाठी कोणतं ठिकाण निवडायचं, अभंगाचं तिसरं चरण समाधी त्र्यंबकेश्वरी. संत निवृत्तीनाथ, तीर्थ कुशावर्ता, गंगा आणि देव भगवान महादेव. म्हणून या तिन्ही गोष्टी पवित्र पावन असल्यामुळं निवृत्तीनाथ दादांनी हे समाधीसाठी निवडलं. आपण समाधीला त्र्यंबकला येऊ, समाधी सोहळ्याला या, आहे का नाही? समाधीला नाही पण दर्शनाला मात्र
येत जा आहे काय यायला पाहिजे. माऊलींची वारी असते तशी ना आपण येतात ना सगळं एकच वारीला आपण येतात बरोबर. आपली पण दिंडी असते आहे ना, काय दिंडी 16 मध्ये असते महाराजांची. येत जायचं पायी तीर्थयात्रा करू आणि देह संतांनी करू. संतांच्या दारामध्ये देह पडला ना त्याच्यासारखं भाग्य दुसरे नाही. म्हणून संतांच्या दारात यायला सुद्धा भाग्य लागतं. तुमचं आमचं भाग्य उदयाला आलं. नाथ बाबा देखील या ठिकाणी आले. त्यांना आलेली प्रचिती त्यांनी मागली आणि नाथ बाबा दोन्ही हात जोडून निवृत्तीनाथ दादांच्या समोर उभं राहिले. त्यांना वंदन केलं. अभंगाचं शेवटचं निवृत्तीनाथाच्या चरणी
टाळी वाजवण्यासाठी हा डोळे डोळे तुम्ही घ्या
पहा विठोबाचे घर तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. या सगळ्यासाठी दिला पण आपण ते करतो का खरं सांगा. असत्यासी खोट्याच्या मागे पडायला जग जगत नाही सगळी दुनिया तुम्ही आम्ही सुद्धा कशाच्या मागे खोट्याच्या मागे बोलायला लागलो. खरंच खोटं आहे सांगा मी उदाहरणाने स्पष्ट सिद्ध. तुम्हाला जादू माहिती आहे का? जादू जादू ऐकले का तुम्ही? जादू ऐकले का? असेल तर हा म्हणा नसेल तर नाही. जादू माहिती आहे ना? जादू मी सुद्धा जादू करतो. बघायची की जादू तुम्हाला हे 2 मिनिटं वेळ बघायची का? कोणाला बघायची निवड कुठं करते जास्त असेल तर दाखवून जाते. जादू इतकी सुंदर आहे करा बरोबर मला बघू किती जणांना जादू इतकी सुंदर आहे. मला मी पेनातून बावली काढतो तिला नाचायला मला पेन कुणाला बघायची वर कुठं करा ते पटकन वर कुठं करा गेले वरती फोटो काढून घ्यायचे सगळ्यांचे. बघा तुम्ही आता ज्यांना बघायचं नव्हती त्यांना सुद्धा यांच्यामुळे जादू बघायला. काय करणार मी आता? काय करणार? पेनातून बाहुली काढणार आणि ती बाहुली अशी अशी नाचणार. लक्षात घ्या बरं काय वाजवायचं पटकन पटकन डोळे बंद करा. सगळ्यांनी डोळे बंद करा. बाहुली बघायची ना डोळे बंद करा. डोळे बंद करा. उघडे कोणाचे दिसले नाही पाहिजे. ज्यांना ज्यांना बाहुली बघायची डोळे बंद करा पटकन 1 मिनिटात. केले बंद केले बऱ्याच जणांनी केले ऐका नाही. फारा वाजवाय का परत बघा हात वरती करा हात वरती. आता बाहुली येईल बरं वाजवत राहा वाजवत राहा. काय करायची काय वाजवा टाळ्या कोणासाठी वाजवण्यामध्ये हात करतो कोणासाठी भावलीसाठी पेनातून भावली निघते काय महाराज हे सगळं असंच चाललं. आमच्यासारख्यांचा झाला धंदा तुमच्यासारख्याला दाखवायचं काहीतरी परमार्थ बाजूला ठेवायचं आहे. मला जग असंच आहे. उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगितलं एका बाबीसाठी काय काय करायला. मी जर म्हटलं तर उभे राहा सगळे उभे राहिले असते. मी म्हटलं हो उभेच राहिलं तेव्हा ती बावली पाहिजे ना तेव्हाच तर पुढे असं बावली ते काय मागे. पण जग असं झालं परमार्थाच्या मागे लागलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींना संत कंटाळले. ज्यांचा अभंग आज आपण घेतला त्यांना बाबांनी हात जोडून सांगितलं हो बाबांनो तुम्ही खोट्या नाट्याच्या मागे जाऊ नका. आणि आम्ही सांगितलं तेच करा. आणि आम्ही सांगितलं ते जर तुम्ही ऐकलं नाही तर काय होईल?
आनंद घ्यायला सुद्धा जिगीर लागतं जिगीर. नाच कीर्तनाच रंगे नागदीप लावून नाचू कीर्तनाचे काय डीजे प्लेयर यांच्या पुढं व्हिडिओ जरा व्हायरल झाला ना बघा तुम्ही किती लाईक्स आहेत आणि किती कमेंट्स आहेत आहे का नाही. बरं सोपं नाही बरं संप्रदायाची ताकद आहे कावर आहे हो. तरणा भाग्यवंत नटे हरी हरी कीर्तन. पण इथं तरणा भाग्यवंत नाही वृत्तीने तरुण असणारा वयाने नाही हो. वयाने असं द्या कर्माला वय नसतं इथं नाही. काय का आनंद घेतला हा आनंद याची देही याची भाग्य आपण आनंद घेतला पाहिजे. कर्माला घातला पाहिजे. गरदार सोडून आपण 2 दिवसासाठी आलो असं बसायला पाहिजे. काहीतरी आपण घेतलं पाहिजे त्या घरी बी असं आणि एका पण असं कसं ऐका ना. आनंद घेतला पाहिजे. आजचा दिवस आहे उद्याचा दिवस आहे जागर करा. उद्या सकाळी काय करा हे ते सगळ्यात जोरात झालं पाहिजे ऐका नाही. काय सांगावं इथून आपण परत जातो की नाही जाणार आहे का ऐका नाही असं काही होणार नाही. म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं दर्शन घडलं आमचे परमादरणीय परमश्रद्धेय संतोषजी महाराज त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तुम्हा सर्व या ठिकाणी आल्याचं समाधान वाटतं. आपल्याला गर्दी नसली तरी चालते. तसे गर्दीचे आमचे सगळे कीर्तनच गर्दीचे असते पण गर्दी नसते तिथं गर्दी गर्दी नसते आपण गर्दी पाहिजे. महाराज गायकांसाठी टाळ्या वाजवा. त्यांचं नाव घ्यायला माझं थोडं कमी पडत मला माहिती आहे त्यांचं सांगा ना. तुकाराम बाबांसाठी काय सांप्रदायिक माणसं नाही सहज भेटत नाही ठीक आहे. दुसरी वा महाराजांसाठी टाळ्या वा महाराजांचं महत्व मिळालं भाग्य लागतं. आम्ही पण करतो पण आमचं कसं आता माझ्याकडे 150 मुलं आहे. किती 150 असे 10-15 आले. आता उद्या मी येतील सगळे उद्याला महाराज म्हटले काल्याला सगळे घेऊन 50 मुली 150 मुलं आहे. 200 पोरांचा सांभाळ करतो आम्ही. त्र्यंबकेमध्ये मोठं गुरुकुल आहे. कधी आम्ही यांचं मोठं नाही हे आमचं कर्तव्य आहे. संप्रदायाने जो वारसा दिला तो वारसा चालला पाहिजे. या माध्यमातून पिढी घडली पाहिजे. आज लेकरं आहे तुमचे नातवंड तुमचे लेकरं आज तुमच्या मनात असं वाटलं असेल त्या ठिकाणी धोतर घालून माझा मुलगा पाहिजे होता माझा नातू पाहिजे होता इकडे वाटतं माणसं. संप्रदाय हा बालपणी रुजला पाहिजे. मी नाही सांगू शकत का उद्या मोठे झाल्याच्या नंतर हे सगळे कीर्तनकार होते. मी नाही सांगू शकत पण एवढं मात्र नक्की सांगू शकतो काही संस्कारी बालक होऊन आईला आई बापाला बाप करेल. आज कुटुंबावर ज्यांनी साथ केली टाळ्या वाजवत सोपं नाही. आमच्या 150 पक्वादे काय गोड दादांनी काय नाव दादांचं वा शिंदे बसावं लागतं. महाराज बारकावे असतात मृदुंगातले दुसरे मृदुंगाचे वा त्यांच्यासाठी टाळ्या. आता 2 तास ज्यांनी विना घेतला बरोबर तासभर उभं राहायचं आपल्या जीवावर येतं त्यात एवढा विना झालं आणि तो 2 तास घ्यायचा. धन्यवाद. चौकदार दोन्ही आमचे नवीन आहे आता बरे आहे का नाही अजून तयार होतं आणि बाबांसाठी होतं काय पुढे काय नाचतो कोण म्हणाले म्हातारे बाबा चांगल्या तरुणाला लागलेला असं नातं त्यांना विना ठेवूच वाटत होतं. आनंद काय तत्वज्ञान तुम्ही किती तत्वज्ञान तुमच्या माथ्यामध्ये येणार आहे माणसं पाहिजे पण प्रसंगानुसार सत्याचं कीर्तन असं तर वेगळं प्रासंगिक कीर्तन वेगळं
आज आनंद घ्यायचा. या स्थानाचं महत्त्व आपण इथं आलो 2 दिवस घर सोडून, पुन्हा उद्या दुपारनंतर आहेच, उद्या संध्याकाळी काय कळेल आपल्याला घरी जसं आहे तसं आहे काय. पण आजच्या दिवसाचा आनंद आपण घ्यायचा तो आहे की. आणि म्हणून महाराजांच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण दादाने शूटिंग लावलं वागत त्यांच्यासाठी काय वापरून वा विठोबा विठाय राजा त्यांच्यासाठी छान अगदी कम्फर्टेबल आता आमचे कायमच चालू असतं. पण तुमचंही सुद्धा शूटिंग फार वेळोवेळी उभी राहू, काय कुठं घ्यायचं कुठं सोडायचं छानपैकी त्यांनी घेतलं. तिकडं खुर्चीवर बसलेले दादा ते सुद्धा खूप छान, त्यांनी कीर्तन ऐकलं. सगळ्या माता भगिनी आहेत त्यांनी सुद्धा खूप ऐकलं. तुम्ही सुद्धा खूप टाळ्या वाजवल्या, तुम्ही सुद्धा कीर्तनाचा आनंद घेतला. तुम्ही सुद्धा हे छानसा दादा मात्र त्यांच्यासाठी असं सगळं आनंद घ्यायचा. उद्या परत सकाळी जी काही दिनचर्या असेल ती तुम्हाला सांगितली जाईल हे का नाही. त्या पद्धतीने आपलं जीवन व्यतीत करा. निवृत्तीनं दादांच्या आपण सानिध्यात आलो, त्र्यंबक राजाच्या सानिध्यात आलो. कधी जरी आले वारीच्या व्यतिरिक्त तर आवर्जून आमच्या गुरुकुलावर या, त्याला भेट द्या. तिथं बघा काय लेकरांची परवरिश केली जाते, कसा सांभाळ केला जातो, कसं शिकवलं जातं. तुमच्या इथे मुलं आहेत वाडकरांचा मुलगा आहे का नाही, 4 मुलं आहेत मुंबईमध्ये माहिती शिकायला. जीव तोडून शिकतात ना. शालेय शिक्षणासह वारकरी शिक्षण त्यांना दिलं जातं 5वी ते 12वीपर्यंत. असा सगळा उपक्रम आहे. आपण या बघा. आमच्याकडेच नाही पण कुठल्या ना कुठल्या वारकरी संस्थेत आपल्या लेकरांना पाठवा. महाराजांच्या माध्यमातून चांगले उपक्रम आहेत. गावातल्या गावात हरिपाठाला तरी पाठवा, भजनाला तरी पाठवा. काळाची गरज. जर महाराज संपत्ती किती कमवून ठेवली, संपत्ती किती कमवून ठेवली ते टिकवतील अशी संतती जर तुमची नसेल, डोळे देखत तुमच्या संपत्तीचा विनाश करत असतील तर मी म्हणतो आजच काळी लावलेली त्या संपत्तीला आमच्या डोळे देखत आम्ही बघितलं. आईबापांनी कमवून ठेवले पण लेकरांनी डोळे देखत आईबापांना वृद्धाश्रमात ठेवून स्वतःची घरदारं विकली. तसे हे होऊ नये म्हणून तुम्हाला माझी विनंती असेल, जिथं असेल तिथे आपल्या लेकरांना या वारकरी संप्रदायाचं बाळ करून पाहता. संस्कार विकत मिळत नाही दुकानात, त्याला तुम्हाला इथंच द्यावं लागेल संप्रदायात. हो, संतांचं कार्य जिथं असेल कधीतरी आपल्या लेखी बाळींना आपण घेऊन जा. मला छान वाटलं या दिदीने कीर्तन ऐकलं, टाळ्या वाजवा तिच्यासाठी. या वयाच्या मुलींवर याच वयामध्ये परिणाम झाला. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जग बिघडले, जग बिघडले. त्याला जर कोण टाळू शकतो, एवढी मुलं आहेत त्यांना मोबाईल नाही, मोबाईल वापरता येईल बंदी, टी व्ही माहिती. रविवारी कधीतरी घराचे फोन येतात आणि त्यांनी तेवढं बोलायचं. आमच्या फोन वापरायचं नाही. याशिवाय आपली प्रजा, पुढची प्रजा सुधारणार लक्षात. म्हणून माझी तुम्हाला अजून विनंती आहे, महाराजांच्या माध्यमातून केलेला उपक्रम सिद्धीस द्यावं. पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष हा परंपरा, ही परंपरा अशाच प्रकारे चालू राहून हीच या निमित्ताने निवृत्तीनाथांच्या चरणी आणि माऊली महागोष्टी ज्ञानोबरायांच्या चरणी, त्र्यंबक राजाच्या चरणी मी प्रार्थना करतो. नित्य देवाप्रमाणे माऊलींचं भजन होईल. त्यानंतर या ठिकाणी काही सूचना मागतील, त्यानंतर आपल्या कीर्तनाचा कार्यक्रम संपला असेल. ज्ञानेश्वर